हे पहा, इथे जिओ कंपनीने कस्टमर सपोर्ट असोसिएट हा प्रोग्राम लॉन्च केला आहे, ज्यामध्ये स्पेशली महिलांना त्यांच्या फ्लेक्झिबल टाईममध्ये वर्क फ्रॉम होम करून काही इन्कम जनरेट करता यावी म्हणून ही जॉब वॅकन्सी काढली आहे. सो यासाठी अप्लाय कसं करायचं आहे, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे, हे सर्व आपण जाणून घेणार आहोत. बट त्याआधी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण घर बसल्या तुमच्या स्किल्सच्या बेसिसवर जॉब कसा करता येईल हे मी आपल्या चॅनलवर शेअर करत असते. तुमचा जॉब रोल जिओ कस्टमर सपोर्ट असोसिएटसाठी असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला फक्त स्मार्टफोनचा यूज करून वर्क फ्रॉम होम करायचं आहे. आता तुम्हाला इथे ट्रेनिंग देखील प्रोव्हाइड केली जाते. डेली इथे तुम्ही जर वर्क केलं तर तुम्ही चांगला पगार मिळवू शकता, तेही घर बसल्या. हे पहा, इथे जिओ कंपनीने एक हाऊसवाईफ असलेल्या महिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा प्रोग्राम लॉन्च केला आहे आणि या अपॉर्च्युनिटीचा तुम्ही नक्कीच फायदा घेतला पाहिजे. फ्लेक्झिबल टाईम तुम्हाला प्रोव्हाइड केला जात आहे. हा एक असा प्रोग्राम आहे जो 7,700पेक्षा जास्त सिटीमध्ये अवेलेबल आहे आणि 1,000पेक्षाही जास्त महिला इथे वर्क करत आहेत. इथे क्लिअरली सांगितलं आहे की तुम्हाला कोणताही सेल किंवा टार्गेट नाही आहे. तुम्ही जर 10th जरी पास असाल तरी इथे अप्लाय करू शकता आणि जिओ कंपनीसोबत वर्क करू शकता. रिक्रुटमेंट प्रोसेसबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात. आधी तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. एक छोटीशी ऑनलाईन टेस्ट होते, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसोबतच तुम्हाला ट्रेनिंग देखील प्रोव्हाइड केली जाणार आहे. सो अप्लाय करण्यासाठी आपल्याला सेम पेजवरती स्क्रोल करायचं आहे आणि हे पहा, इथे आपल्याला अप्लाय नावचं ऑप्शन आहे. यावर जसंच आपण क्लिक करतो तर तुम्हाला फॉर्म दिसणार आहे, ज्यामध्ये रजिस्ट्रेशन अगदी इझी आहे. सर्वात आधी तुम्हाला नाव मेन्शन करायचं आहे, नंतर मोबाईल नंबर, डेट ऑफ बर्थ, त्यानंतर जेंडर सिलेक्ट करून घ्या आणि करंट ऑक्युपेशन, तुमचा पिनकोड आणि कॅप्चा टाईप करायचा आहे आणि फॉर्म पुन्हा एकदा चेक करून सबमिट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर ही होती रजिस्ट्रेशन प्रोसेस. आता सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे मी सर्व प्रोसेस व्हिडिओमध्ये सांगितली आहे. कोणतीही घाई न करता आधी व्हिडिओ पूर्ण पहा, नंतर जसेच तुम्ही फॉर्म सबमिट करण्याच्या ऑप्शनवर क्लिक करता तर तुम्हाला व्हॉट्सअपवर रिडायरेक्ट केलं जाईल. ID विचारला जाईल. सो आपण तर आत्ताच फॉर्म भरला आहे, त्यामुळे कोणताही ID जनरेट झालेला नाही. आधी तुमचं जॉबसाठी सिलेक्शन होणार आहे, त्यानंतर ID क्रिएट होईल. तर ही स्टेप तुम्हाला इग्नोर करायची आहे आणि इंटरव्ह्यू कॉल प्लस टेस्टची चांगली प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. त्यामुळे तुमचं जिओ कंपनीमध्ये सिलेक्शन होण्याचे चान्सेस वाढतील. सो या व्यतिरिक्त तुम्हाला काही डाऊट असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा.